पंढरीचा विठ्ठल सगळ्यांना माहीत आहे. तो मंदिरात उभा आहे, कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहतो. पण फार थोड्या लोकांना माहीत आहे की एकदा विठ्ठलाने पंढरपूर सोडून थेट शेतात पाऊल ठेवलं होतं. संत सावतामाळी एक साधा शेतकरी होता. डोक्यावर पागोटं, अंगावर साधे कपडे आणि हातात कुदर, हेच त्याचं आयुष्य. पहाटे उठून तो आधी विठ्ठलाचं नाव घ्यायचा आणि मग शेतात कामाला जायचा. तो नेहमी म्हणायचा, विठ्ठला, ही मातीच माझी पूजा आहे आणि हे कष्टच माझं नैवेद्य. सावतामाळी मोठी पूजा करत नसे, ना सोनं चांदी अर्पण करत असे. तो मनापासून शेती करायचा आणि काम करतानाच विठ्ठलाशी बोलायचा. एक वर्ष मात्र फार कठीण आलं. पाऊस वेळेवर पडला नाही. शेत कोरडं पडू लागलं. पीक वाळत होतं. त्याच वेळी पंढरपूरची वारी जवळ आली. गावात सगळे टाळ मृदुंग घेऊन वारीच्या तयारीत होते. सावतामाळीचं मनही वारीला जायचं होतं, पण शेत सोडून जाणं त्याला शक्य नव्हतं. तो शेतात उभा राहून विठ्ठलाला म्हणाला, विठ्ठला, वारीला यायचं मन खूप आहे, पण हे पीक सोडलं तर माझं कुटुंब उपाशी राहील. माझं न येणं गैरसमज करू नकोस. त्या रात्री सावतामाळी झोपलाच नाही. तो शेतात बसून फक्त विठ्ठलाचं नाव घेत राहिला. डोळ्यात पाणी होतं, पण मनात अजूनही विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. लोकांनी पाहिलं की सावतामाळीच्या शेतात एक काळा सावळा पुरुष नांगर धरून शेती करत होता. सावतामाळी धावत आला. तो दृश्य पाहून स्तब्ध झाला. तो लगेच ओळखला. तो दुसरा कोणी नसून स्वतः पंढरीचा विठ्ठल होता. विठ्ठल हसत म्हणाला, सावता, तू वारीला जा. आज तुझं शेत मी स्वतः पाहतो. सावतामाळीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, देवा, मी तुझ्यासाठी शेतात राहिलो आणि तू माझ्यासाठी पंढरी सोडलीस. सावतामाळी वारीला गेला. पंढरपूरच्या मंदिरात सगळे भक्त विठ्ठलाचं दर्शन घेत होते. पण पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलाच्या मूर्तीवर शेतीची माती लागलेली होती. तेव्हा सगळ्यांना सत्य कळलं. विठ्ठल आज मंदिरात नाही, तो आपल्या भक्ताच्या शेतात आहे. वारीहून परतल्यावर सावतामाळीचं शेत हिरवंगार झालेलं होतं. पीक डोलत होतं आणि सावतामाळीचं मन शांत झालेलं होतं. तो विठ्ठलाला म्हणाला, देवा, आज मला कळलं. भक्ती म्हणजे मंदिरात येणं नाही, भक्ती म्हणजे मनापासून केलेलं काम. आणि त्या दिवसापासून लोक म्हणू लागले, विठ्ठल पंढरीतच नाही, तो प्रामाणिक कष्टातही उभा असतो. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल.